जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला सांगणार व्हॉट्सअपचं असं एक सेटिंग सांगणार आहे, जर हे सेटिंग तुम्ही ऑन केलं तर तुमचं व्हॉट्सअप आहे ते कोणीसुद्धा इथे हॅक करू शकत नाही। कारण की बरेचशेच वेळा काय होतं, आपल्याला व्हॉट्सअपवर कोणीसुद्धा इथे लिंक सेंड करतं आणि ज्यावेळेस आपण त्या लिंकवर क्लिक करतो त्यावेळेस काय होतं की कोणतीही APK फाईल किंवा कोणतीही फाईल आहे ती ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होते आणि आपलं व्हॉट्सअप आहे ते हॅक होतं आणि आपलं व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर आपला पर्सनल डाटा तर लीक होतोच होतो, पण आपले बँक बॅलन्ससुद्धा खाली होऊ शकते। त्यासाठी सांगतो, हे जर तुमचं व्हॉट्सअप ऑन असेल तर ह्याला आता लगेच बंद करून घ्यायचा। कशा पद्धतीने बंद करायचं काय सगळं काय डिटेल्स मी सांगतो। आजचा व्हिडिओ एकदम छोटा आहे, फक्त लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब ही नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढचे व्हिडिओज अपलोड करीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो, हे सेटिंग सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे आणि हे जर सेटिंग तुम्हाला भेटलं नसेल तर काय करायचं आहे, प्ले स्टोर ओपन करून घ्या, सर्च बारमध्ये जायचं आणि व्हॉट्सअप सर्च करून व्हॉट्सअप असेल ते तुमचं अपडेट करून घ्यायचं, कारण की अपडेट केल्यानंतरच तुम्हाला नवीन नवीन ऑप्शन्स भेटतात। अपडेट केल्यानंतर इथून ओपन करून घ्यायचा, ओपन केल्यानंतर थ्री लाईनवर क्लिक करायचा, सेटिंगमध्ये जायचा। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, व्हॉट्सअपमध्ये अशा अपडेट्स आहेत की जे अपडेट्स जर तुमचे ऑन असतील तर तुमचं व्हॉट्सअप आहे ते कोणीसुद्धा हॅक करू शकत नाही। याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवला, व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकवरून तो सुद्धा व्हिडिओ आहे तो पाहू शकता। सगळ्यात पहिले सांगतो कसं असतं की व्हॉट्सअप हॅक करणं एकदम इझी गोष्ट असते आणि आपण काय करतो, आपण व्हॉट्सअपवर लक्ष देत नाही, कारण की आपण म्हणतो व्हॉट्सअपमध्ये माझं काय पर्सनल गोष्टी नाहीत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लेडीज असतात किंवा आपण काही ना काही गोष्टी अशा असतात की व्हॉट्सअपवर शेअर केल्या असतात, काही काही वेळेस OTPs येतात व्हॉट्सअपवर सुद्धा। दुसरी गोष्ट असते इमेज, तिसरी गोष्ट असते कुणाला सुद्धा मेसेज केले असतात, हे संपूर्ण डाटा आहे तो बाहेर लीक होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, व्हॉट्सअपचं एक सेटिंग असं आहे, ज्यावेळेस जसं की व्हॉट्सअपवर तुम्हाला कोणीसुद्धा लिंक सेंड केल्यानंतर आपण काय करतो, फक्त त्या लिंकवर क्लिक करतो, आपण विचारसुद्धा करत नाही की लिंक कशी असेल कशा पद्धतीने। पर्सनली तुम्हाला सांगतो की एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो की ज्यावेळेस तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता त्याच वेळी तुमच्या बॅकग्राऊंडला एखादी ॲप्लिकेशन किंवा फाईल आहे ती ऑटोमॅटिक इन्स्टॉल होते आणि तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक होतं, तुम्हाला समजतसुद्धा नाही। त्यासाठी काय करायचं, सेटिंग ओपन करून घेतल्यानंतर इथे प्रायव्हसीचा ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत जायचा, ॲडव्हान्स्डचा एक ऑप्शन आहे, इथे बघू शकता हा जो की ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता डिसेबल लिंक प्रिव्ह्यूचा हा जो की ऑप्शन आहे, हा जर तुमचा ऑन असेल तर ह्याला आत्ता लगेच तुम्हाला ऑफ करून घ्यायचं आहे। ज्याला इथून अशा पद्धतीने ऑफ करून घ्यायचा। त्यानंतर काय होणार, ज्यावेळेस कोणीही तुम्हाला लिंक सेंड करेल त्यावेळेस लगेच समजेल की बाबा ही लिंक कुठली आहे, फ्रॉड आहे का, आणि त्यानंतर तुमचं व्हॉट्सअपमध्ये हॅक करू शकणार नाही। जसं की मला समजा व्हॉट्सअपला एखाद्याने लिंक सेंड केली, ज्यावेळेस मी त्या लिंकवर क्लिक करणार आहे लगेच मला व्हॉट्सअपचा नाही ही लिंक सेफ आहे का नाही, ती जर हा ऑप्शन तुमचा ऑफ असेल, जर हा ऑन असेल तर सगळ्यात पहिले सांगतो तुमचं व्हॉट्सअप आहे ते कोणीसुद्धा हॅक करू शकते लिंकच्या द्वारे। जर हा ऑप्शन ऑन असेल तर ह्याला लगेच तुम्हाला ते ऑफ करून घ्यायचं आहे। त्यानंतर IP ॲड्रेस जी की आहे ह्याला सुद्धा तुम्हाला जी की आहे ह्याला ऑन करून घ्यायचा। IP ॲड्रेस म्हणजे काय सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिले सांगतो IP ॲड्रेसला ज्यावेळेस तुम्ही कॉल करता, एखाद्याशी व्हिडिओ कॉल करता किंवा साधा तुम्ही कॉल करता व्हॉट्सअपवर, त्यावेळेस आपला IP ॲड्रेस आहे तो ट्रेस करण्याचा तिकडं म्हणजे IP ॲड्रेस त्याला दिसतो। जर तुम्हाला तो दिसून द्यायचा नसेल तर ह्या ऑप्शनला सुद्धा तो तुम्हाला इथून ऑन करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे जी की ओरला ऑप्शन हा सुद्धा ऑन करून घ्या, जी की तुम्हाला कुठल्याही ब्लॉक नंबरवरून मेसेज येत असतील तर हा ऑप्शन दिलेला आहे। सर्वात इम्पॉर्टंट जो की ऑप्शन होता हा ऑप्शन होता, ह्याला सुद्धा तुम्हाला ते डिसेबल करून घ्यायचा। बरेचसे जण म्हणतात की ह्याला इनेबल करा, पण मी सांगेन ह्याला डिसेबल करायचं आहे। आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, व्हिडिओ एकदम छोटा होता पण इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।